तोंडाला जर चव नसला तर असा झणझणीत उसळीचा कट बनवूया. चला तर मग करूया सुरुवात. नमस्कार मंडळी, मी शुभांगी. चला तर आज करूया मटकीची उसळ. त्यासाठी मी मटकी आदल्या दिवशी कोमट पाणी करून त्यामध्ये अर्धी वाटी अशी मटकी भिजत घालून घेतलेली आहे. त्यामध्ये हरभरे पण घालून घेतलेले आहे. दुसऱ्या दिवशी मटकी उघडून पाहिली तर तिला छोटे छोटे असे मोड आलेले आहे. तर मग ही मटकी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर कुकरमध्ये घालून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी मी घालून घेत आहे, बघू शकता तुम्ही. तर इकडे गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. त्यानंतर जिऱ्या मोहऱ्याची फोडणी मी इथे घालून घेत आहे आणि 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्याही इथे मी घालून घेत आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने लसूणाच्या पाकळ्या ह्या ठेचून घेतलेल्या आहे. त्यानंतर कढीपत्ता मी घालून घेत आहे. या अशा पद्धतीने कढीपत्ता घातल्यानंतर येथे मी पाव चमचा हळद घालून घेत आहे. पाव चमचा हळद घातल्यानंतर मोठा 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घालून घेत आहे, बघू शकता तुम्ही. आणि लाल तिखट घातलं की व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं. असं या पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे. आणि शिजवलेली मटकी पण मी इथे घालून घेत आहे, बघू शकता तुम्ही. घरी भिजवलेली मटकी ही कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्यांमध्येच परफेक्ट होते आणि चवीला पण खूपच छान लागते. तर मग मी इथं सगळी मटकी घालून घेतलेली आहे. त्यानंतर सगळं मी हे मिक्स करून घेत आहे, बघू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ पण घालून घेत आहे मी इथे. तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर एका कढईमध्ये थोडं 1 चमचा तेल ठेवलं. त्यामध्ये आपला जो काळा मसाला असतो ना तो मिक्स केला आणि त्याची फोडणी मटकीच्या उसळीमध्ये घातली. तर अशा पद्धतीने ही उसळ खायला चविष्ट लागते. अगदी लग्नाच्या पंक्तीत खाल्ल्यासारखाच हिचा स्वाद येतो. तर ही उसळ तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. तर या अशा पद्धतीने ना उसळीमध्ये मी थोडंसं 1 चमचाभर तेल गरम करून त्यामध्ये काळा मसाला घालून त्याची फोडणी इथे देऊन घेतलेली आहे. तुम्ही टेक्स्चर पाहू शकता उसळीचं किती भारी आलेलं आहे. उसळीला मस्त एक दणकवून खळखळीत अशी उकळी काढायची. त्यानंतर आपली उसळ खाण्यासाठी तयार आहे. तर मस्त इकडे उकळी आलेली आहे उसळीला, बघू शकता तुम्ही. तर इकडे बघा किती छान आपली उसळ तयार झालेली आहे. अगदी लग्नाच्या पंक्तीत जशी उसळ असते ना अगदी तशीच तयार झालेली आहे. यामध्ये कुठलेच मी काही टमाटे, कांदा वगैरे काहीच घातलेला नाही आहे. अगदी साधी सोपी अशी ही उसळ बनवली आहे, पण खायला ही खूपच टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.